खुलाबाद प्रमाणे मधुबन शिशुविहार ऐरोली ज्ञानदीप विद्या मंदिर ऐरोली माध्यमिक विद्यालय ऐरोली यांचे वार्षिक स्नेह संमेलन पार पडले। संमेलनात प्रमुख पाहुणे शिवकृपा पतपेढीचे अध्यक्ष गोरख चव्हाण, उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी, पोलीस निरीक्षक गुन्हे भागोजी औटी, संस्थेचे अध्यक्ष सुरेश संकपाळ व सचिव तुकाराम नांदुगुडे उपस्थित होते। मान्यवर पाहुणे आगमन होताच शाळेच्या विद्यार्थिनींनी त्यांना औक्षण करून स्वागत केले। तसेच सर्व मान्यवर पाहुणे यांनी सरस्वती मातेला हार घालून व तसेच पूजा करून दर्शन घेतले। मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले तर पाहुणे पोलीस निरीक्षक औटी यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन केले। शाळेच्या मुलांनी स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली, तर व्यासपीठावर गोरख चव्हाण, चंद्रकांत वंजारी, भागोजी औटी यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। तर संस्थेचे अध्यक्ष सुरेश भाऊ संकपाळ, सचिव तुकाराम नांदुगुडे यांचे देखील स्वागत करण्यात आले। तसेच इतर मान्यवरांचे देखील स्वागत करण्यात आले। दर्पण या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये मुलांनी गणेश वंदना, कोळी नृत्य, भांगडा नृत्य, लावणी नृत्य, शेतकरी नृत्य असे अनेक नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली। तसेच मान्यवरांचे व पाहुण्यांचे मने जिंकले। यावेळी मोठ्या प्रमाणात पालक वर्ग, विद्यार्थी वर्ग, शिक्षक व नागरिक उपस्थित होते। यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया। खूप सुंदर, म्हणजे आम्ही आमच्या शाळेतल्या जीवनामध्ये परत गेल्यासारखं आम्हाला वाटलं। आणि ज्ञानदीप विद्यालयाचा हा जो कार्यक्रम आहे वार्षिक स्नेह संमेलनाचा, एकदम अत्यंत उत्कृष्ट आणि एकदम सुंदर परफॉर्मन्स करतात लहान लहान मुलं। खूप सुंदर वाटलं। बरोबर आहे, मराठी माध्यमाची शाळा आहे, मराठी आपली राजभाषा आहे, ही आपली टिकली पाहिजे आणि ह्या शाळा ज्या आहेत ह्या चालू राहिल्या पाहिजेत। प्रत्येकाचा कल आज इंग्लिश मीडियमकडे आहे, पण इंग्लिशपेक्षा आपली मराठी भाषा खूप सुंदर आहे। आणि जो कार्यक्रम आज आम्ही स्नेह संमेलनाचा जो कार्यक्रम पाहतोय, खूप सुंदर कार्यक्रम आहे। खूप सुंदर मुलं डान्स करत आहेत, खूप चांगलं वाटलं। या नवीन वर्षी आपण पाहतोच आहे, दरवर्षी काही ना काहीतरी संकल्प हा माणसाने केला पाहिजे। आपण सर्व ऐरोलीतल्या सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत। त्याचबरोबर आपलं घर, आपलं मालमत्ता, बाईक्स आहेत, मोटरसायकल आहेत, आपली चेन चोरी किंवा सोनसाखळी चोरी, मंगळसूत्र चोरी होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे आणि एवढंच मी त्यांना आवाहन करतो। आज ज्ञानप्रसारक शिक्षण मंडळ ऐरोली या संस्थेच्या वतीने मधुबन विद्यालय, ज्ञानदीप विद्यालयचं जे वार्षिक स्नेह संमेलन आयोजित केलेलं होतं, या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये उपस्थित राहण्याचा योग आला। कोरोनाच्या कालावधीच्या नंतर हे शाळेमध्ये होत असणारं वार्षिक स्नेह संमेलन अतिशय उत्साहामध्ये पार पडलेलं आहे। विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा या स्नेह संमेलनामध्ये अतिशय उत्साह होता। अतिशय चांगले सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले। विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि शिक्षकांनी सुद्धा या विद्यार्थ्यांना
त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जे अथक परिश्रम घेतलेले आहेत त्या सर्व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचंसुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो। विशेषतः या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भाऊ सपकाळ हे सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना अतिशय प्रोत्साहन देत असतात आणि ऐरोली परिसरामध्ये या संस्थेच्या माध्यमातून 3500 विद्यार्थी मराठी आणि इंग्रजी माध्यमामध्ये जे शिक्षण घेत आहेत या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात। विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो। मी मनपूर्वक या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भाऊ सपकाळ त्यांचे सर्व संचालक मंडळ या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करेल आणि असेच कार्यक्रम भविष्यामध्ये संपन्न व्हावेत आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आपण वाव देत राहाल। शिवकृपाच्या माध्यमातून आम्ही आपल्या शिक्षण संस्थेच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत। मी नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। हे नवीन वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीचं जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये जो आजचा जो कार्यक्रम जो झाला तो भूतो न भविष्यती कार्यक्रम झाले, कारण की मी गेली 7 वर्ष वार्षिक स्नेह संमेलन मी अटेंड करतो। आत्ता ज्या ग्राउंडमध्ये आपण आत्ता बसलो होतो त्या ग्राउंडमध्ये वार्षिक स्नेह संमेलनामध्ये जो खाली पूर्वी जे लाद्या वगैरे लावलेल्या नव्हत्या आणि काही नव्हतं तेव्हा त्या धूळ असायची, त्या धुळीमध्ये आपण तो कार्यक्रम केलेला आहे आणि खरोखरच या शाळेतील सर्व शिक्षक म्हणजे नुसतं अध्यक्षासहित त्यांचं संचालक मंडळ जे सचिव आहेत, नांदुगडे सर म्हणा, यादव सर म्हणा, बाकी सगळे गौरी मोकाशी मॅडम, त्या बाकी सगळी जी टीम आहे ती एकत्रितरित्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करते। काय वार्षिक संमेलन म्हणजे कसं काय असतं, विद्यार्थ्यांना आनंदाचा दिवस असतो की त्यांच्या कलागुणांना कुठेतरी वाट करून द्यायची। मग आजच्या कार्यक्रमामध्ये जो लावणीचा कार्यक्रम बघितला त्यावेळेला मला इतकं भरून आलं की पूर्वी आम्ही पण शाळेमध्ये होतो, आज ही 7वीतली 6वीतली 5वीतली मुलं इतकी मनसोक्त आणि मनापासून ते जे कलाविष्कार करत होते तितका सुंदर करत होते की खरोखरच या मुलांना जर असंच जर पुढे आपण जर कार्यक्रमामध्ये जर वाव देत राहू ते भविष्यामध्ये ते कलाकार व्हायला कुठे जागा राहणार नाही आहे, म्हणजे कलाकार होणारच आणि आपल्या शैक्षणिक संस्थेचं नाव उज्ज्वल करतील अशी अपेक्षा व्यक्त करू। आणि खरोखरच हा वार्षिक स्नेह संमेलन माझं मत आहे हे वार्षिक न राहता सामायिक पण परत एकदा करून म्हणजे मुलांच्या त्या कलागुणांना वाव मिळेल। आणि मी नलावडे सर इथे उपस्थित आहेत, मला असं वाटतं की जसं मुंबईच्या आपल्या शाळेला जसं वार्षिक स्नेह संमेलनाला आम्हाला उपस्थित राहण्याचा योग आला तसं आम्हाला कराडला पण शाळेला उपस्थित राहण्याचा योग यावा अशी मी विनंती करतो। आणि खरोखरच चांगल्या पद्धतीने आपण ह्या वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम केला, त्याकरता शाळेच्या सर्व शिक्षकांचं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आणि संस्थेचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि आमच्या शिवकृपा परिवाराच्या वतीने शुभेच्छा येतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवीन वर्षाच्या